फलटण येथील नगरपरिषद आणि जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील सोमवारपेठ येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन करून जिती नाका येथील शाळा आणि अंगणवाडी येथे भेट देऊन तेथील इमारतींचाही नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ केला। तसेच मलटण येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन करून शुक्रवार पेठेतील महागणपती मंदिराच्या नूतनीकरणाचाही शुभारंभ करण्यात आला। तसेच बारसकर नाका येथे वसीमभाई यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन केले। यावेळी महानुभव पंतांच्या घोड्यांच्या यात्रेसाठी नगर परिषदेच्या वतीने 15 सिंटेक्सच्या पाण्याच्या टाक्यांचे नियोजन करून नगर परिषदेमार्फत यात्रेकरूंना पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येईल असे शमशेरसिंह नाईक निंबाळकर आणि पाणी पुरवठा सभापती राहुल निंबाळकर यांनी सांगितले। राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे ज्या पद्धतीने कामकाज केलं त्याच पद्धतीने या फलटण नगरपालिकेच्या प्रिमायसेस मध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये लोकांची काळजी घेणारी लोकांसाठी काम करणारी नगरपालिका आपल्याला इथं पुढे दिसणार आहे। इथून जात असताना इथून दवाखान्यासाठी जाताना जसं आमच्या उपनगराध्यक्ष म्हटल्या की इकॉनॉमिक्स बघितलं पाहिजे। इथून जाताना इथून रिक्षाला 45 रुपये, परत फलटण मधनं येताना 45 रुपये, म्हणजे हे 90 रुपये हा नुसता रिक्षाचा खर्च। ओपीडी आता फलटण शहरातली ओपीडी 200 रुपये झालेली आहे, नाही ते 200 रुपये, 290 रुपये आणि 200 रुपयाची औषधं। म्हणजे इथल्या नागरिकांना या परिसरातील नागरिकांचे सरळ 500 रुपये वाचवण्याचं काम ही नगरपालिका करणार आहे। इथं हळूहळू रक्तलघवी सगळ्या जुन्या व्यवस्थांचा सल्ला घेऊन असलेला या भागाचा विकास सोमवार पेठेचा विकास शहराची सुरुवात आहे। सोमवार पेठेपासून शहराच्या शेवटच्या भागापर्यंत या ठिकाणी हडकोपालजीपर्यंत या संपूर्ण भागाचा इक्वल विकास म्हणजे सगळ्या भागामध्ये सारखा विकास होणं गरजेचं आहे। आणि आता आपल्याला टीका करून चालणार नाही की हे झालं नाही ते झालं नाही, ठीक आहे, आपण लोकांना आरसा दाखवणं असणं गरजेचं। पण आता जबाबदारी आपल्या टीमकडे आलेली, शहराने आपल्याला 18 लोकांना आणि 19व्या नगराध्यक्ष महोदयांकडे जबाबदारी दिलेली। त्यामुळं आपण निधीची तरतूद मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। मला सीओ साहेबांनी सांगायचं की निधीवर आपण कागदावर वाचून चालत नाही, त्याच्यावर जेवढा एक्सपिडाईट करून त्याच्या शहरामध्ये त्याचे टेंडर निघणं, त्याला अल्टिमेट त्याला मोठे रस्ते असतील त्याला बायपास निर्माण करणं काम चालू असतं आणि या समस्या निर्माण होणे याची काळजी घेणं। नगराध्यक्ष महोदयांनी सांगितलं खाली नगरपालिकेच्या इथे खाली पार्किंगची मोठी सुविधा निर्माण होऊ शकते। ती पार्किंगची सुविधा निर्माण करून चालू करून मोटरसायकलच्या समस्या फलटण शहरामधल्या उद्या विशेषतः आंबेडकर चौकामध्ये आणि या ठिकाणी लागतात त्या कमी केल्या पाहिजे। आणि नगरपालिकेच्या माध्यमातून पोलीस स्टेशन जॉईंट ट्रेनचा उपलब्ध करून द्यावा। आपल्याला नागरिकांना त्रास देणं त्या ठिकाणी उद्दिष्ट नाहीये, पण शहरामध्ये वाहतूक सुरळीत करणे हे आपलं उद्दिष्ट आहे। आणि नगरपालिका ही शहरामध्ये पहिली आणि प्राथमिक ज्या पद्धतीने सुविधा देणारे आणि काळजी घेणारे मातृत्व संस्था, त्या मातृत्व संस्थेची जबाबदारी अध्यक्ष महोदयांनी वेळोवेळी सांगितली की शहरामधला माणूस उपाशी सुद्धा राहता कामा नये याची सुद्धा जबाबदारी नगरपालिका घेऊ शकते। अशा पद्धतीने एक चांगला कारभार आपल्याला होते। नगरपालिकेच्या माध्यमातून उपक्रमामधून आज फलटण शहरामध्ये आज आपण या ठिकाणी सोमवार पेठेमधून सुरुवात केलेली आहे आणि निश्चितपणे या फलटण तालुक्याचा आणि फलटण शहराचा चेहरा बदलण्याची जबाबदारी आमदार महोदयाने आम्ही घेतलेली आहे। आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी प्रत्येक उपक्रमासाठी आम्ही तुमच्या पाठीमध्ये उभं राहणार आहोत। आपण
आरोग्याचा विषय घेऊन आरोग्याचा एक ड्राईव्ह आपण त्या ठिकाणी संपन्न करू. मला खात्री आहे की नगरपालिकेमध्ये पैशाचा तुटवडा आता कधी होणार नाही. तुम्ही खर्च करावा कसा याच्यासाठी आपल्याला आता लोक जमवावं लागणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी फलटणचे आमदार महोदय राज्य सरकारकडे पाठपुरावा करून राज्य सरकारच्या विविध योजनांच्या मार्फत आपल्याला पैसा उपलब्ध होईल आणि लवकरच फलटण शहर 24/7 पाणी पुरवठ्याकडे जाऊ अशा प्रकारचा संकल्प आपण या ठिकाणी सोडूया. विशेष करून सोमवार पेठेमध्ये सोमवार पेठ सगळ्याला पाणी पण देते आणि सोमवार पेठ सगळ्यांचा फलटण शहराचा कचराही घेते. त्यामुळे सोमवार पेठेकडे जास्त लक्ष, सोमवार पेठेच्या आरोग्याच्या सुविधेकडे जास्त लक्ष आणि सोमवार पेठेतल्या नागरिकांच्या सुविधांकडे जास्त लक्ष देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य नगरपालिका आणि आपण मला खात्री आहे. मी पुन्हा एकदा सर्व नगरपालिकेचे सर्वच्या सर्व नगरसेवकांना पत्रकार बंधूंना सगळ्यांना मी या ठिकाणी या आरोग्य केंद्राच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. फलटण शहराला याचा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला महिलांना त्या ठिकाणी काम घरचं काम सोडून त्या ठिकाणी जाता येते आणि त्यांच्यासाठी सुविधा देणं प्राथमिक गरज आहे. लेडीज फर्स्ट म्हणतो त्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम राबवू. शहरामधल्या या ठिकाणी शहराच्या बदलाची, शहराच्या समस्या निराकरणाची सुरुवात या ठिकाणी झालेली. पत्रकार बंधू आहेत, मेहता साहेब आहेत या ठिकाणी माझ्यासमोर असणारे उपस्थित लोकांना तुम्हाला या ठिकाणी फरक जाणवत असेल. काही वर्षापूर्वी या सोमवार पेठेमधून येताना बारामतीकडे जाताना खड्डे अतिशय, आता बारामतीपर्यंत रस्ता अतिशय खराब रस्ता होता. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी लक्ष घालून तो रस्ता करणं आवश्यक होतं किंवा ज्यांची जबाबदारी त्यांनी रस्ता करणं आवश्यक होतं. पण आज तो रस्ता नव्याने जवळपास 2-2.5 फूट जाडीचा म्हणजे एवढा जाड रस्ता आज त्या ठिकाणी निश्चितपणे लोकांच्या परमनंट भागांच्या अडचणी निराकरण होतं. आरोग्याचे जर काम हातात घेतले तर देवदत्ताचं काम आहे. लोकांना सोमवार पेठेमध्ये महिलांना कामावर जाताना स्वतःच्या आरोग्याची चाचणी करून घेता यावी. आणि मी उपाध्यक्ष महोदयांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण एक महिलांसाठी ड्राईव्ह करावं आणि तुम्ही त्या ठिकाणी कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असतील, अनेक गोष्टींची चाचणी आपल्याला या ठिकाणी तुम्ही सर्व या ठिकाणी नगरसेवक आहेत, तुम्ही सभापती महोदय, सुपर्णताई आहेत, काकी आहेत, पाकडे वहिनी आहेत, तुम्ही सगळे या ठिकाणी सगळ्यांनी मिळून एक फलटण शहरामधल्या महिलांचा विशेष करून स्लम एरियामध्ये काम करणाऱ्या एरियामध्ये महिलांची सगळ्या प्रकारची चाचणी, मग त्याला उद्या कॅन्सर पासून लिपिड प्रोफाईल पासून त्याला लागणारा बॅकअप हा खाजगी हॉस्पिटलचा सुद्धा आपण नगरपालिकेला सगळ्या हॉस्पिटलला विनंती करू की बाबा तुम्ही एकाने सोमवार पेठ घ्या, एकाने मंगळवार पेठ घ्या, एकाने शहरी भाग घ्या, एकाने बोलतात घ्या, शुक्रवार पेठ घ्या, शहर घ्या, मंडई घ्या. अशा पद्धतीने सगळ्यांचं सहकार्य घेऊ, खाजगी डॉक्टरांचं सहकार्य घेऊ, मोफत आपण एक चांगला ड्राईव्ह या ठिकाणी आपण फलटणमध्ये चालवूया. महिलांच्या सगळ्या समस्या त्यांना जर कळलं की बाबा माझं या ठिकाणी त्याला सुरू वाटतंय, आपण लिपिडच्या माध्यमातून CA टेस्ट होतात, आजकाल अपोलिपोप्रोटीन टेस्ट होतात, त्याच्यामध्ये तुमच्या ट्रायग्लिसराईडच्या टेस्ट असतात. या सगळ्या टेस्ट जर आपण त्यांना उपलब्ध करून दिलं तर भविष्यात त्यांची काळजी ते स्वतः घेतील. चष्म्याचे आपण त्यांच्या नंबर बघूया, त्यांना वाचताना कारण स्ट्रेन येतो इथं आणि वाचता येताना डोकं दुखतं किंवा अन्य काही चित्रपट पाहताना डोकं दुखत असेल, घरगुती कार्यक्रम बघताना डोकं दुखत नसेल तर एकत्र दवाखाना याचा कॅम्प आपण सर्वांनी मिळून घेऊ. तुम्ही तारीख उपाध्यक्षांच्यावर जबाबदारी तुम्ही तारीख निश्चित करा. फलटण शहरामध्ये एकाच दिवशी संपूर्ण खाजगी आणि सरकारी हे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एक मोठा ड्राईव्ह या ठिकाणी महिलांच्या साठी आपण घेऊया. उद्घाटन झालेलं आहे. सर्वप्रथम इथे असलेले आपले नेतृत्व माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर व आपले नगराध्यक्ष माननीय शमशेरदादा नाईक निंबाळकर यांचं मी कौतुक आणि अभिनंदन दोन्ही करते. कारण की आरोग्यवर्धनी ही एक बेसिक नेसेसिटी आहे आणि सोमवार पेठेतलं
सर्व नागरिकांना याची सोय व्हावी म्हणून याची आपण आज स्थापना केलेली आहे. आणि सर्व लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला जी बेसिक नेसेसिटी आहे, आपण म्हणतो पाणी, रस्ते किंवा तुम्हाला आरोग्य मिळलं पाहिजे आणि याची सोय होतीये, त्यासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्व दिग्गजांचं सुद्धा मी कौतुक करते, अभिनंदन करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला आता सांगायची म्हटलं तर आपण दरवेळेस कॉस्ट कटिंग हा एक पर्याय शोधतो, कारण की सोमवार पेठेमधून सिटीमध्ये जायला सुद्धा तुम्हाला जो खर्च लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्ही ज्या ओपीडी मध्ये जाणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला जो खर्च लागणार आहे, प्लस त्याच्यानंतर औषधं सुद्धा विसरता कामा नये, कारण की तो पण एक खर्च आहे. आणि जर आपण म्हणतोय की आपण हे राजकारण सोडून जे हे छान समाजकारण आपल्याला दिसतंय, हे फक्त आणि फक्त आपले जे इथे नेतृत्व बसलेले आहेत त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला मोफत सुविधा मिळतात आणि त्यांनी आता सांगितलं 13 सुविधा तुम्हाला या आरोग्यवर्धिनीच्या. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.